मित्रांनो, मॅकेन्झीच्या 7S ज्याची म्हणजे स्ट्रॅटेजी असेल, स्टाफ असेल, स्टाईल असेल, या सगळ्या बिझनेससाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या लागतात. जर मी तुम्हाला असं विचारलं किंवा मला बऱ्याच वेळा माझे उद्योजक मित्र येऊन विचारतात की सर्वात महत्त्वाचं काय, विच इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग की जी आपण बिझनेसमध्ये केली पाहिजे. आणि मी खरंच कन्फ्यूज झालं, कारण का हे काही एकाने होत नाही. पण सर्वात लाडकं काय, तर मित्रांनो तुम्हाला मी इथे एक रिचर्ड ब्रॅन्सन म्हणून वर्जिनिया एअरलाईन्सचा मालक होता. तो नेहमी म्हणायचा की आपण काय म्हणतो कस्टमर फर्स्ट, किंवा आपण म्हणतो शेअरहोल्डर फर्स्ट, किंवा आपण काय म्हणतो की पार्टनर्स, शेअरहोल्डर्स, इन्व्हेस्टर्स, बँकर्स. नाही मित्रांनो, तुमच्या बिझनेसमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कुठला आहे माहिती आहे? तो म्हणायचा स्टाफ. मित्रांनो, स्टाफ हा असा घटक आहे की ज्याच्याशिवाय तुमचा बिझनेस वाढूच शकत नाही. म्हणजे ही अशी व्हेकल आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला 1मध्ये धावायचं आहे, फॉर्म्युला 1ला धावायचं. कारण का तुम्ही जेव्हा म्हणता की मला 50 कोटीचा बिझनेस करायचा आहे, 100 कोटीचा बिझनेस करायचा आहे, इट इज अ फॉर्म्युला 1 फॉर एनी बिझनेस. मग तो बिझनेस करताना तुम्हाला गाडी कशी पाहिजे, ते व्हेकल कसं पाहिजे, ते खटारा असेल तर चालेल का, ती थकलेली जुनी 70s 80sमधली फियाट चालेल का, मग काय असलं पाहिजे. मग ती जी व्हेकल आहे ना, जी रेसर कार आहे, ती असते स्टाफ. मित्रांनो, टीम कॅप्टन कुल कितीही दोन्ही चांगला असला तरी तो एकटा जिंकू शकतो का? मित्रांनो, मॅच एकटा जिंकता येत नाही. कॅप्टन लागतो हे मान्य आहे, परंतु त्याच्याबरोबर लागणारी टीम, आणि ही टीम जी असते ही सर्वात महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझे ना हे लोक माझ्या खाली काम करा, दे वर्क अंडर मी. रॉंग, दे वर्क विथ मी. मित्रांनो, ते आपल्या अंडर नाही काम करत आहेत, मी त्यांच्याबरोबर काम करतो किंवा ते माझ्याबरोबर काम करत आहेत. हा जो आहे ना, हा कसं, मग यासाठी टीम बिल्डिंग कशी करायची, टीम बिल्डिंग करताना त्याचं रिटेन्शन कसं करायचं, जसा तो लागला की तो शेवटपर्यंत आपल्याकडे कसा टिकेल, त्याचं सिलेक्शन कसं करायचं, त्याचं डिप्लॉयमेंट कसं करायचं, रिटेन्शन कसं करायचं, या सगळ्या टेक्निक ह्या आपण आपल्या मार्स गुरुकुलमध्ये आपण घेतो. आणि हा मॅकेन्झीचा 7S मॉडेल आहे, आणि हा आमचा फेवरेट मॉडेल आहे. आणि आपण त्याचंच परत रिव्हिजन आणि कोर्स करण्यासाठी येतो आहे नाशिकला एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये 16 ऑगस्टला. आणि आपण वेगवेगळ्या या गुरुकुलच्या मॉडेलवरती आपण बोलणार आहोत. आणि आपल्या प्रोग्रामचं नाव आहे यावेळचं बिझनेस ओरिएंटेशन अँड अपॉर्च्युनिटी मॅनेजमेंट प्रोग्राम. अवश्य रजिस्टर करा आणि भेट द्या. धन्यवाद.